पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये मंचावर उपस्थित आदरणीय राजमाता कल्पनाराजे भोसले साहेब, राज्याचे नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदेजी, भाजपचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटीलजी, खासदार गिरीश बापटजी, प्रांत संघचालक नाना जाधवजी, महापौर मुरलीधर मोहोळजी, एअर मार्शल भूषण गोखलेजी, विक्रमसिंग मोहितेजी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकरजी, प्रदीप दादा रावत, पांडुरंगजी बलकवडे, मिलिंदजी कांबळे, सत्यशीलजी दाभाडे, ॲडमिरल नाडकर्णीजी, गजाननजी तुरकुडे, राजेंद्रजी बारसकर आणि शिवसृष्टीचं काम बघणारे सन्माननीय जगदीश कदमजी, उपस्थित सर्व छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि बाबासाहेबांवर प्रेम करणारे शिवप्रेमी भगिनी आणि बंधूंनो, बाबासाहेबांचा माझा परिचय खरं म्हणजे साधारण 20-21 वर्षापूर्वी जाणता राज्याचे प्रयोग जेव्हा आम्ही नागपूरला आयोजित केले त्यावेळेस झाला आणि त्यानंतर तो सातत्याने वृद्धिंगत होत गेला. त्यांचं सानिध्य, त्यांचा आशीर्वाद हा वेळोवेळी मला प्राप्त झाला आणि मला या गोष्टीचा नेहमीच अभिमान असेल की बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्याची संधी मुख्यमंत्री म्हणून मला प्राप्त झाली. आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या या संपूर्ण जीवनपटामध्ये, त्यांच्या संपूर्ण वैयक्तिक इतिहासामध्ये कुठेतरी या पुरस्काराच्या माध्यमातून मलाही जुळता आलं याचा मला सार्थ अभिमान आहे. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की बाबासाहेब ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायला लागायचे त्यावेळी त्यांच्या वाणीतनं जे शब्द निघायचे ते अमोघ अशा प्रकारचं वक्तृत्व प्रत्येक व्यक्तीच्या मनाला भेदून अक्षरशः रोमांच उभं करत आणि प्रत्येकाला प्रेरित करत बाबासाहेबांचं ते वक्तृत्व असायचं, वक्तव्य असायचं. पण बाबासाहेब असं म्हणायचे की माझं व्याख्यान हे संपूर्ण चिरेबंदी असतं. माझ्या आवाजाला एक विशिष्ट रिंग आहे, एक नाद आहे. सुरुवातीला काही मिनिटातच ती रिंग मला मिळायला हवी. ती जर मिळाली नाही तर मात्र माझं भाषण रंगत नाही. आणि मग ते सुरू करताना आदिशक्ती आई तुळजा भवानी म्हणायचे आणि हे शब्द म्हटल्याबरोबर त्यांना ती रिंग प्राप्त व्हायची आणि त्यानंतर अखंड असा झरा शब्दांचा, बाबासाहेबांच्या त्या अमोघ वक्तृत्वाचा आपल्याला ऐकायला मिळायचा. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे दैवत होते आणि बाबासाहेब असं म्हणायचे की माझं छत्रपती शिवाजी महाराजांशी नातं काय आहे, तर शिवाजी या 3 शब्दामध्ये माझं संपूर्ण जीवन समावलेलं आहे. या 3 शब्दांच्या पलीकडे मला जीवनच नाही आहे. आणि खरं तर आपण जसं त्यांच्या 3 शब्दामध्ये त्यांचं जीवन समावलेलं होतं तसंच बाबासाहेबांचं नाव ऐकल्याबरोबर छत्रपतींची गाथा, छत्रपतींचा पराक्रम आणि छत्रपतींचा इतिहास हा आपल्यासमोर येतो. हे खरं बाबासाहेबांनी महाराजांशी जोडलेलं त्यांचं नातं होतं, ज्याचा या ठिकाणी उल्लेखही झाला
की ते इतिहास संशोधक होते आणि हे संशोधन हे केवळ त्यांनी जी काही कागद उपलब्ध होती, ज्या काही कथा होत्या, बखरी होत्या, वेगवेगळ्या भाषांमध्ये जे काही लिखाण झालं होतं याच्या आधारावर त्यांनी आपलं लिखाण केलं नाही, तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या ठिकाणी गेले, ज्या ज्या मार्गाने गेले, त्या प्रत्येक ठिकाणी त्या त्या मार्गानं प्रवास करत मिळेल त्या साधनाने, कधी पायी, कधी घोड्यावर, गाडी गेली तर गाडीने, अशा प्रत्येक मार्गाने त्या ठिकाणी जाऊन महाराज ज्या प्रकारे जगले तशाच प्रकारचा अनुभव घेत हा संपूर्ण इतिहास त्यांनी उभा केला. आणि म्हणून त्यांनी सांगितलेला इतिहास हा केवळ ते शिकलेले नव्हते, केवळ त्यांनी कागदातनं आत्मसात केला नव्हता, तर प्रत्यक्ष अनुभव आणि अनुभूतीतून हा संपूर्ण इतिहास त्यांनी तयार केला होता. आणि म्हणूनच साहस, पुरुषार्थ, निष्ठा, शिस्त, अनुशासन, संस्कार हे सगळं जे बाबासाहेबांच्या ठायी होतं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं त्यांना मिळालेला आशीर्वाद होता, असं ते नेहमी या ठिकाणी सांगायचे. सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर महाराजांच्या इतिहासाची वर्तमानाशी ते सांगड घालायचे. इतिहास सांगताना कधी तो वृक्ष होणार नाही अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न असायचा. आणि म्हणून वर्तमानाशी हा इतिहास आपल्याला कसा जुळवता येईल, आणि म्हणूनच मग या इतिहासाच्या दरम्यान काही चुका झाल्या असतील, त्यावेळेस काही निर्णय चुकले असतील, तर ते सांगत असताना ते पुन्हा चुकू नये या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे या संदर्भात सातत्याने ते सांगायचे. आणि खरं म्हणजे देवगिरी किल्ल्याचं वर्णन करताना त्यांची भाषाशैली कशी होती ते असं म्हणतात, देवगिरी किल्ल्यात शिरणं मुघलांना तितकंच कठीण होतं जितकं रावणाला सीतेच्या हृदयात शिरणं. आता ही जी काही उपमा त्यांनी शोधून काढली यातनं अतिशय सोप्या शब्दात, म्हणजे रावण कधीच सीतेच्या हृदयात शिरू शकत नव्हता, तसंच देवगिरी किल्ल्यामध्ये मुघल कधीच शिरू शकत नव्हते, हे अतिशय सोप्या भाषेत पण अगदी वेगळ्या पद्धतीनं हे बाबासाहेब त्या ठिकाणी सांगायचे. आणि शत्रूचा उल्लेख करतानाही त्याच्या गुणदोषासहित त्याचा उल्लेख करायचे. अनेक वेळा इतिहासामध्ये शत्रूचा उल्लेख करताना केवळ त्याचे दोष सांगितले जातात, पण त्याच्या सर्व गुणदोषासहित, म्हणजे औरंगजेबाचं वर्णन करताना जसे औरंगजेबाचे 100 दोष सांगितले तसे त्याचे 5 गुण देखील हे त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरं तर आपल्यापैकी प्रत्येकानेच जाणता राजा हे महानाट्य बघितलं आहे, आणि त्या महानाट्यामधला तो जो प्रसंग आहे की ज्या प्रसंगामध्ये औरंगजेब अतिशय विनमनस्क अशा परिस्थितीमध्ये निराश होऊन त्या ठिकाणी म्हणतो की शिवाजी राजामध्ये असं काय आहे की त्याचे सैनिक विकत नाही, ते थकत नाही, ते झुकत नाही, काय नेमकं काय आहे. आणि त्यावेळी त्याला जे उत्तर मिळतं की हे सगळे आपल्या राजाकरता लढतात, देवदेश आणि धर्माकरता लढतात, आणि त्यांना हे माहिती आहे की आमचा राजा स्वतःकरता लढत नाही, तो स्वार्थाकरता लढत नाही, तर तो आपल्या रयतेकरता लढतो. मला असं वाटतं की हा सगळा प्रसंग जो बाबासाहेबांनी स्वतः त्या ठिकाणी रचलेला आहे, याच्यामध्ये जी वाक्य रचना आहे, त्यातनं जो बोध आहे, त्यातनं मराठ्यांची प्रेरणा काय होती, मावळ्यांची प्रेरणा काय होती, ही ज्यावेळी आपल्यासमोर त्या ठिकाणी येते, मला असं वाटतं की त्यातनंच खरा इतिहास जो आहे तो इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. खरं म्हणजे त्यांचे स्वतःचे वडील जे होते हे त्यांना गुरुस्थानी होते, आणि त्यांच्याकडनं खूप गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या. त्यांच्या वडिलांना ते मामासाहेब म्हणायचे, आणि वडिलांचा देखील अतिशय धारदार आवाज होता, दांडगं वाचन होतं, जबरदस्त पाठांतर होतं. इतिहासाच्या कथा या वडिलांकडनं त्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाल्या, महायुद्धाच्या कथा ऐकायला मिळाल्या. आणि ज्यावेळेस प्लेगची साथ आली त्यावेळी खरं म्हणजे सिंहगडाच्या पायथ्याशी एक कुटुंब आलं, आणि तिथनं बाबासाहेबांचा जो काही आजचं जे आपण स्वरूप आहे त्याची मुहूर्तमेढ ही आपण त्या ठिकाणून पाहतो.
बाबासाहेबांमध्ये एक दानाची परंपरा होती. त्यांनी जीवनभर जे मिळालं ते देऊन टाकलं. कुठल्या ना कुठल्या, अगदी आता तर शिवसृष्टी ते तयार करत होते, पण त्यापूर्वीही मंदिरं असेल, रुग्णालय असतील, शिक्षण संस्था असतील, कलावंत असतील, गरीब असतील, गरजू असतील, विद्यार्थी असतील, लोककलावंत असतील, आलेला सगळा पैसा हा कोणाच्या तरी चांगल्या कामाकरता दानात द्यायचा, सत्पात्री दान करायचं, असं नेहमी त्यांचं जे काही काम आहे ते आपण बघितलं. आणि म्हणून अतिशय दानशूर अशा प्रकारची ही त्यांची वृत्ती होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मगाशी ज्याचा उल्लेख या ठिकाणी काही वक्त्यांनी केला की त्यांनी अनेक जणांची चरित्र ही आपल्यासमोर आणली. अनेक जे आमच्या या इतिहासातले नायक होते यांच्या संदर्भात त्यांनी त्यांचं चरित्र, त्यांचं जीवन आमच्यासमोर आणलं. मग त्याच्यामध्ये होळकर असतील, शिंदे असतील, चिमाजी अप्पा असतील, बाजीराव पेशवे असतील, गायकवाड घराणं असेल, दाभाडे घराण्याच्या कार्यावर, संघर्षावर त्यांनी संशोधन केलं. कान्होजी जेधे, बाजी सर्जेराव जेधे, पिलाजी गरळ, नावजी बलकवडे, अशा अनेक इतिहासातल्या वीरांचं जे एक प्रकारची त्यांची सहभागिता होती, कॉन्ट्रीब्युशन होतं, हे समाजापुढे छत्रपतींसोबत आणण्याचं काम हे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केलं. 2011 साली पुण्याला गिरिमित्र संमेलन झालं आणि त्या संमेलनामध्ये सुधीर गाडगीळ हे बाबासाहेबांची मुलाखत घेत होते. आणि ते असं म्हणाले बाबासाहेबांना की बाबासाहेब, इतके गड तुम्ही फिरलात, आता एक तरी गड शिल्लक आहे का? बाबासाहेब पटकन म्हणाले, भानगड, एवढंच शिल्लक आहे. बाबासाहेबांचा स्वभाव हा नर्मविरोधी होता, ते विनोदी होता. ते सातत्याने आपल्यापैकी जे त्यांना भेटले असतील छोटे छोटे विनोद करायचे. अतिशय मृदू स्वभावात, बोलताना आर्जव, आणि इतका मोठा माणूस, पण तुम्ही जर त्यांना वाकून नमस्कार केला तर तुम्हालाही वाकून नमस्कार ते करणार. जी आमची वारकरी परंपरा आहे त्या परंपरेअनुरूप तेही तुम्हाला वाकून त्या ठिकाणी नमस्कार करणार. आणि कोणी छोटा असो मोठा असो, व्यक्ती भेटायला आला तर उठून उभं राहणार, त्याच्याशी बोलणार, बोलल्यानंतर त्याला सोडायला जाणार. एक प्रकारे मला असं वाटतं की व्यक्ती जेवढा मोठा होत जातो त्याच्यामध्ये त्यांचे जे संस्कार असतात त्या संस्कारांमुळे त्यांच्यातला विवेक वाढत असतो आणि ही जी निर्मळता आहे ती निर्मळता वाढत असते. आणि तीच निर्मळता खरं म्हणजे बाबासाहेबांमध्ये ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. खरं म्हणजे इतके पुरस्कार त्यांना मिळाले आणि या सगळ्या पुरस्कारातनं, या सगळ्या कामातनं त्यांनी आपलं समर्पण कधी सोडलं नाही. त्यांचं संपूर्ण जीवन हे महाराजांना समर्पित होतं. एक छोटासा एक अनुभव काही लोक त्यांच्या संदर्भात सांगतात की चिपळूणला एकदा पूर आला आणि दळवटणे या गावाला पुराचा फटका पडला होता. आणि गावाचं नाव ऐकताच त्या ठिकाणी बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज त्या गावात कधी कधी गेले होते, त्या ठिकाणी काय काय झालं होतं, कसा महाराजांच्या इतिहासात या गावाचा एक मोठा वाटा आहे, मराठा सैन्याच्या छावणीचे हे गाव आहे. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या गावात एक सौरभ करडे होते, त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं खचून जाऊ नका, हे महाराजांच्या छावणीचं गाव आहे, या गावाचा आपला इतिहास आहे, हे शूरवीरांचं गाव आहे, त्यामुळे तुम्ही पुराचा मुकाबला करू शकाल. आणि त्या एका फोनने त्या गावातल्या लोकांना इतकी ऊर्जा आली की त्या महापुरामध्ये एकमेकाला सांभाळत ते गाव पुन्हा उभं राहिलं. आणि मला असं वाटतं की ही जी काही ऊर्जा बाबासाहेबांमध्ये होती ती ऊर्जा समोरच्या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित करण्याची त्यांची जी क्षमता होती, त्यामुळेच मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे 5 लाख घरांपर्यंत शिवचरित्र पोचवून एक शिवसंस्कारित पिढी या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी तयार केली. गोवा, दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने बाबासाहेब ज्यावेळेस त्या ठिकाणी गेले तर त्या मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने त्या ठिकाणी जाऊन केवळ तिथल्या सत्याग्रहात सहभागी झाले एवढंच नाही, तसं तर ते सशस्त्र लोकांसोबत देखील त्या ठिकाणी गेले होते. पण जे आलेले लोक आहेत त्या आलेल्या लोकांनाही शिवचरित्र सांगून त्यांना प्रेरित करून
महाराजांचीच स्वराज्याची लढाई आता गोवा किंवा दादरा हगर नवेली मुक्ती संग्रामामध्ये आपण लढतो आहोत, ती जी लढाई आहे त्याच लढाईचा हा भाग आहे असं समजून आपल्याला ही लढाई लढायची आहे. अशा प्रकारे त्यावेळच्या सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना त्यांनी प्रेरित केलं. खरं म्हणजे अनेक गोष्टी त्यांच्या संदर्भात सांगता येतील, पण एक अजून प्रसंग मला या ठिकाणी सांगावासा वाटतो की बाबासाहेबांच्या पत्नी निर्मलाताईंना कोणीतरी प्रश्न विचारला की तुमच्यात आणि बाबासाहेबांच्या वयात अंतर किती? त्या पटकन म्हणाल्या 350 वर्ष. म्हणाल्या ते तेव्हाच्याच जगतायत, ते अजून 350 वर्षापूर्वीच जगतायत, त्यामुळे आमच्यातलं अंतर. आणि खरंच बाबासाहेब हे शिवकालामध्येच जगले. वर्तमानाशी त्यांनी नेहमीच एक मैत्री ठेवली आणि वर्तमान हे समजून घेत शिवकालात जगणारे बाबासाहेब हे खरोखर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं भूषण होतं. पंडित भीमसेन जोशी एकदा असं म्हणाले की बाबासाहेब पुरंदरे 3 सप्तकात आपले व्याख्यान करतात, आणि मला असं वाटतं की वर्षानुवर्ष त्यांचं व्याख्यान, त्यांचे विचार याची प्रेरणा आपण सगळ्यांनी घेतली आहे. अटल बिहारी वाजपेयीजींनी ज्यावेळेस बाबासाहेबांचा सत्कार केला आणि पुण्यभूषण पुरस्कार ज्यावेळेस त्यांच्या हस्ते मिळाला, त्यावेळेस अटलजींनी त्यांच्याबद्दल बोलताना सांगितलं, शिवरायांची उशिरा ओळख झालेले अनेक नेते त्यांचे महत्त्व स्वीकारत नाहीत, परंतु ज्यांनी लहानपणापासून शिवाजी महाराजांना आदर्श म्हणून पाहिले ते बाबासाहेब शिवशाहीर म्हणून विख्यात आहेत. त्यांचे शरीर वर्तमानात असते, पण त्यांचं मन मात्र शिवकाळात वावरतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमध्ये त्यांचं मन सतत घुटमळत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांची एकाग्रता म्हणजे महाभारतातील अर्जुनाला जसा पक्षाचा एकच डोळा दिसत होता तशी आहे. जाणता राजा हे नाटक मला नागपुरात पाहायला मिळाले. स्टेजवर हत्ती घोडे पाहून मला आश्चर्य वाटले, पण या चमत्कारामागे बाबासाहेब पुरंदरे यांची प्रतिभा, दिग्दर्शन आणि अथक मेहनत होती. क्रांतिकारकांचे स्मरण, प्रतिभेचे योग्य मूल्यमापन हे समाजाच्या जागृतीचे लक्षण असते. आपल्या इतिहासाचा आपल्याला विसर पडत चालला आहे. आपली परंपरा ही आपल्याकरता अपमानाचा विषय नाही. अनेक पाश्चिमात्य देश आपल्या परंपरेचा अभ्यास करतात, त्याचे संवर्धन करतात. भारतामध्ये बाबासाहेब पुरंदरे हे काम करतायत, म्हणून मी त्यांचा नितांत आभारी आहे, असं अटल बिहारी वाजपेयीजींनी त्यांच्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं होतं. खरं म्हणजे बाबासाहेब आज आमच्यामध्ये नाहीत, आणि त्यांचं स्वप्न हे शिवसृष्टीच होतं. ते त्याकरता खूप मेहनत करत होते. ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करायची मला संधी मिळाली, त्यावेळेस आम्ही त्याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा हा देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता, आणि त्यानंतर 50 कोटी रुपये त्याच्याकरता द्यायला निर्णय देखील आम्ही घेतला होता. दुर्दैवाने त्यानंतर आपण ते देऊ शकलो नाहीत, पण मला विश्वास आहे शिंदेसाहेब या ठिकाणी आहेत, आणि निश्चितपणे राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, दोन्हीकडनं आपण याच्याकरता मदत मिळवण्याचा प्रयत्न करू. पण ही मदत जरी मिळाली तरीही बाबासाहेबांनी कधीच सरकारच्या भरोश्यावर शिवसृष्टी उभी करण्याचा संकल्प केला नव्हता. त्यामुळे समाजाची ही जबाबदारी आहे. सरकार आपलं काम करतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांकरता सरकारची आवश्यकता नाही आहे, समाज आमचा सक्षम आहे. त्यामुळे समाजाला माझं आव्हान आहे की समाजाने हे आपलं कर्तव्य समजून, ज्या राजानं आम्हाला जगण्याचा अधिकार दिला आणि ज्यांनी मूलमंत्र दिल्यामुळे आज आम्ही सगळे या ठिकाणी जगू शकतो आहोत, आमचं अस्तित्व आहे, आमची अस्मिता आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र सांगणारी ते प्रेरणादायी शिवसृष्टी जी बाबासाहेबांना तयार करायची होती, ती शिवसृष्टी तयार करण्याकरता आपण सगळे लोक मिळून याकरता प्रयत्न करूया. समाज उभा राहील, समाजही उभी करेल, आणि सरकार निश्चित त्याला मदत करेल असा विश्वास मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि अखिल विश्वामध्ये जे शिवभक्त आहेत, या अखिल विश्वाच्या शिवभक्तांच्या वतीनं मी या ठिकाणी बाबासाहेब पुरंदरेंना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझं बोलणं संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.